नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज मी गार्डनमध्ये बसले नाही, कारण की संध्याकाळी गेले होते एका कार्यक्रमाला आणि येईपर्यंत अंधार झाला. मग म्हटलं की चला आता घरातच बसून हा व्हिडिओ करावा, गप्पा माराव्या तुमच्याशी. मला असं वाटायला हल्ली माझे डेली ब्लॉग्ससारखं व्हायला लागले काय, पण नाही, मी काहीतरी वेगळं बोलत असते दरवेळेला तुमच्याशी. काहीतरी वेगळ्या विषयावरती तुम्हाला इन्फॉर्म करत असते किंवा काही माहिती माझ्याकडची शेअर करत असते. तर आज हळदी कुंकवाला जाऊन आले. खूप साऱ्या सगळ्या वयोगटातल्या त्या तिथे मैत्रिणीच होत्या. मला त्या ठिकाणी गेल्यावरती मला कळलं की तिथे मला पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. मी जरा निवांत गेले हळदी कुंकवाला जायचं म्हणून. तर तरी त्यांच्या एका पहिल्या पाहुण्यांचं भाषण चालू होतं आणि मला माझी मैत्रीण बोललीच नाही. ये म्हणली. मी म्हटलं की हां येते. आणि मग तिकडे गेले आणि स्टेजवरच बसले. मग ठीक आहे म्हटलं चला. मग गप्पा मारल्या आणि त्यांनी एवढा मोठा बुके दिला, इतका छान बुके दिला. नाही तर हल्ली जिथे जावं ना तिथं ते नॅपकिन बुकेच देतात. तर नॅपकिन बुकेपेक्षा आज मला फुलांचा बुके मिळाला. तो मी आत्ता देवघरात ठेवलेला आहे, पण तो मी फोटो लावीन बरं का. खूप सुंदर आहे बुके तो. आणि तो बुके बघितल्यावर मला खूप आनंद झाला, कारण की मला देवाजवळ बुके ठेवायला फार आवडतो. पुढचे 3-4 दिवस देव असे खूप फ्रेश दिसतात. तसा नॅपकिन बुके पण छानच वाटतो, कारण की फुलं जी आहेत ती कोमेजून जातात. पण एक बुके जर का घरी आला ना की खरंच आपण त्याचं खूप कौतुक करतो आणि त्या फुलांचा आपण खूप सन्मान करतो. आणि खूप सारे समजा वाढदिवस आहे, एखादा कार्यक्रम आहे आणि 15-20 काय 25-30 बुके घरात आले की त्यातले जरा बरे फक्त ठेवले जातात इकडे तिकडे आणि बाकीचे फेकून दिले जातात. मग त्यावेळेला मला खूप वाईट वाटतं की जेव्हा बुके फेकून दिले जातात. बऱ्याच वेळेला एखाद्या कार्यालयाच्या बाहेर आपण बघत असतो, आदल्या दिवशी एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलेलो असतो आणि दुसऱ्या दिवशी त्यातले चांगले सगळे बुके अगदी 4-5 बुके तेवढे घरी घेऊन जातात आणि बाकीचे सगळे बुके असे कचरा कुंडीत, म्हणजे कचऱ्याची जी दुसऱ्या दिवशी गाडी येते त्याच्यात टाकलेले असतात. खूप वाईट वाटतं. आणि खरं तर त्याच्यासाठी आजकाल किती काय केलेले असतात स्ट्रक्चर लाकडी आणि त्याच्यात ती फुलं ठेवलेली असतात. पण तरीसुद्धा त्या फुलांचा इतका अपमान दुसऱ्या दिवशी होणं अजिबात बरं वाटत नाही. पण काय करणार ना, शेवटी ते तरी घरात किती ठेवणार. तसं पण आहे. मी तर काय करते, बऱ्याच वेळेला असे काही बुके आले की मी असे घराच्या बाजूला आपल्या कंपाऊंड वॉलवरती असे मस्त ठेवते किंवा प्रत्येक कुंडीमध्ये एक सुद्धा मी असा बुके ठेवते. पुढे 2-4 दिवस पाणी घालत राहायचं. त्या कुंडीत फुलं आहेत असं आपल्याला भास होतो आणि छान दिसतं ते. पण मला एकच बुके आज आल्यामुळे मला तो खूप आनंद झालेला आहे. तो मी देवातच ठेवलेला आहे. आणि पण मला माझ्या त्या मैत्रिणींनी सगळ्यांनी मला गिफ्ट दिली. गिफ्ट म्हटलं की आपण खूप आनंदी होतो ना. आपल्याला गिफ्ट फार आवडतात घ्यायला आणि मला तर द्यायलासुद्धा आवडतात, तुम्हाला माहिती आहे. तर गिफ्ट म्हटलं की आनंदच आनंद. मग ते गिफ्ट काही असू दे आणि त्याचं कौतुक हे आपल्याला असतंच. आणि मी कौतुक केलंच पाहिजे, कारण की ते कौतुक करण्यासारखंच गिफ्ट आहे. तर गिफ्ट आलं, मी आत्ता फोडलं आहे बरं का हे. तर हे असं इतकं सुंदर करून दिलं होतं पॅकिंग, पण ते काय निघेना, मग फाडून काढलं असं. वाईट, पण फाडून काढलं त्याशिवाय निघेच ना. आणि काय दिलं आहे बघा बरं, काय दिलं आहे. कप बशा आहेत ना, कप बशा. मला जरा वेगवेगळ्या ह्याच्यात कपातनं चहा प्यायला वगैरे आवडतो. तर बघा किती सुंदर कप बशा नाही आहेत, मग आहेत. मग आणि ट्रे असा आहे. आणि मुख्य म्हणजे मग मोठे आहेत बरं का हे. त्यामुळे मी रोज वापरायला काढू शकते. हे खूप छान आहेत. तर थँक्यू मैत्रिणींनो. मला आज रोज मला तुमची आता आठवण होईल आणि मी हे वापरायला काढीन, कारण की तुम्ही रोजची उपयुक्त वस्तू दिलेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच. गिफ्ट म्हटलं की तो आनंद आहेच. मग आपण म्हणतो काही वेळेला की गिफ्ट कसं द्यायचं किंवा काय द्यावं कळत नाही. लोक इकडचं गिफ्ट तिकडे देतात. पण हे काही गिफ्ट मी कुणालाही देणार नाही. खूप उपयुक्त गिफ्ट दिलेलं आहे. तर मला हे गिफ्ट आवडलं बरं का मैत्रिणींनो. तर बेस्ट गिफ्ट.
तर आता गिफ्टही तुम्हाला दाखवलेलं आहे, बुके पण मला खूप आवडलेला आहे. अशा रीतीने माझी आज सुगंधी संध्याकाळ आणि हळदीकुंकू होतं. मग हळदीकुंकूला त्या ठिकाणी सगळ्याजणी नाश्ता पण ठेवला होता. मग थोडंसं काहीतरी आम्ही गप्पा वगैरे मारल्या, एन्जॉय केलं. आणि मग त्याच्यानंतर सगळ्याजणी थोड्याशा डान्सही केला गाण्यांवरती. मजा आली सगळी. आणि त्यांनी एक गेम ठेवला होता. तो गेम मला फार आवडला. तर म्हटलं तोही तुम्हाला सांगावं. 1 मिनिट गेम वगैरे असतात, तसे तुम्हाला भिशीमध्ये खेळायला हा गेम कदाचित आवडेल. तर त्यातल्या ज्या एक जण होत्या मेन, ते गाणं म्हणायच्या आणि त्या गाण्यात जो शब्द येईल त्यातल्या पटकन एकीनं पुढे यायचं आणि मग जी पहिलं येईल तिला गिफ्ट, असं त्यांनी ठेवलं होतं. एकदम सोपं होतं. मग त्याच्यात त्यांनी पटकन गाणं म्हटलं, बिंदिया चमकेगी. आणि हे गाणं म्हटल्यावर ज्यांनी ज्यांनी बिंदी लावली होती त्या उभ्या राहिल्या. मग त्या म्हटल्या नाही, मला खड्याची बिंदी पाहिजे. मग लगेच त्यातली खड्याची बिंदी कोणी लावली कोणाच्याच लक्षात नव्हतं. मग शेजारी म्हणली एकीला, अगं तुझी आहे बघ खड्याची, जा पटकन. ती पटकन पुढे येऊन आली. आणि मग नंतर दुसरं तेच गाणं म्हटलं, पण सुरुवात असं चुडी खनकेगीपासून सुरू केलं आणि मग बिंदिया चमकेगी केलं बरं का. मग त्याच्यामध्ये चुडी ज्याच्यामध्ये आहे त्या ज्यांनी घातलेली आहे त्या सगळ्याजणी आल्या. मग त्यातल्या पहिली जी आली तिला गिफ्ट दिलं. मग असं एक एक शब्द असलेली ती त्यांनी गाणी म्हटली आणि मग त्याप्रमाणे छान बक्षिसं दिली बरं का. बक्षिसंसुद्धा मोठी मोठी होती सगळ्यांना दिलेली. बायकांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे ना त्यावेळचा, तो खरंच खूप बघण्यासारखा असतो जेव्हा आपल्याला असं बक्षीस लागतं. बक्षीस म्हटलं की बक्षीस. तर तो जो आनंद होता, तर हळदीकुंकवाच्या निमित्ताने हा ठेवलेला गेम मला पण खूप आवडला, खूप छान वाटला. रेकॉर्ड करू शकत नव्हते कारण की मी वरती स्टेजवर बसले होते, त्यामुळे मला रेकॉर्ड नाही करता आलं. पण मला खूप आनंद झाला हे बघताना मी, आणि तुमच्याशी मी हे शेअर करायचं ठरवलं. आणि त्यातल्यात कितीतरी बायकांनी मला सांगितलं, हे तुमचं ना गळ्यातलं खूप छान दिसते, गळ्यातलं खूप छान दिसते बरं का. हे बघा, हे असं सिल्वर गळ्यातलं आहे. हे माझ्या सुनबाईंनी मला गिफ्ट केलेलं आहे बरं का आत्ताच. तर हे सिल्वरचं आहे. किती छान आहे ना याच्यामध्ये. तर याच्यावरती कानातले सुद्धा आहेत हे असेच. पण मी हे मुद्दाम कानातले घातलेत कारण की माझी एक मैत्रीण हे ना MDFवर केलेले कानातले आहेत. तर माझी हे मैत्रीण ना घरात तयार करते, पेंटिंग पण करते, हे कटिंग करून आणते, म्हणजे लाकडी आहे थोडक्यात आणि खूप छान आहे. तर तुम्हाला पण हवे असतील तर घ्या तिच्याकडनं मागून. तर खूप सुंदर करते ती बरं का. असे वेगळे वेगळे असे मोठे कानातले पण घालायला छान वाटले मला ते. तर मस्त लुक पण त्याचा खूप छान आला. तर त्या माझ्या मैत्रिणीकडनं मी आणलेली ही कानातली आहेत. खूप सारी घेतली मी तिची, तुम्ही बघितलं आहे पूर्वीसुद्धा. तर ती घरी पेंटिंग करते. मुलं मोठी व्हायला लागलेली आहेत तिची. मग घरातल्या घरात बसून काय करता येईल, म्हणजे छंद पण जोपासता येईल आणि आपण काहीतरी मिळवतो ही भावना पण. तर यासाठी तिनं ते केलेले. मग मी पण अगदी 10-12 घेतले बरं का, असे वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या कलरचे. मला असं आवडतं, समजा कोणी काही असं नवीन सुरू करत असेल ना, की मी मुद्दाम त्यांच्याकडनं खूप साऱ्या वस्तू घेते. का तर त्या व्यक्तीला केलेली वस्तू कोणीतरी विकत घेतं आहे आणि त्याचे आपण पैसे मिळवतो आहे, हा आनंद खूप वेगळा असतो आणि मोठा असतो. आणि या व्यक्तीला तो आनंद मिळावा एवढीच माझी अपेक्षा असते. समजा कोणीतरी माझ्याच आहे का, आज माझी मैत्रीण भेटली होती, तर तिनं नवीनच साडीचं दुकान सुरू केलं होतं. मग ती म्हणली, काय हो अनघाताई, आलाच नाहीत किती वर्षात तुम्ही. तेव्हा अगदी सुरुवातीला जेव्हा मी उद्घाटन केलं तेव्हा आलात. आणि तुम्हाला सांगते, तिनं जेव्हा साडीचं उद्घाटन केलं तेव्हा तिच्याकडनं 2-4 साड्या घेतल्या मी नवीन पहिल्याच लॉटमधल्या. तेव्हा तिला खूप आनंद झाला होता, आपला सेल झाला म्हणून. आणि त्यानंतर तिचा तो जम बसला आणि मग मी गेलेच नाही. आणि एक माझी मैत्रीण होती, ती पण आज भेटली. तिनं नवीन ज्वेलरीचं दुकान सुरू केलं होतं आणि मग त्यावेळेला मी खूप सारे कानातले, गळ्यातले, चाप वगैरे, टिकल्या वगैरे, बरंच सारं बांगड्या, सगळं तिच्याकडनं घ्यायचे, काही गरज नसताना सुद्धा घ्यायचे बरं का. आणि मग तिला तो जो आनंद व्हायचा की आपला सेल झाला, किंवा मग ती त्यावेळेला मला मुद्दाम सांगायची की नवीन आलेलं आहे बरं का, नवीन आलेलं आहे, तुम्ही या, वस्तू नवीन आल्या आहेत. आणि मग मी मुद्दाम जायचे आणि खूप सारं घ्यायचे. अजूनही माझ्याकडे जवळजवळ तुम्हाला सांगते 20-20 वर्ष झालेली आहेत, माझे चाप वगैरे आहेत, खूप घेतलेले आहेत ना तेव्हा. तर आजही ती भेटली होती. आता तिनं मोठं दुकान घातलेलं आहे. तर जेव्हा सुरुवात करतात एखादी आणि त्यांचा सेल व्हावा असं मला वाटत असतं आणि त्यांनाही वाटत असतं, त्यावेळेला
मला त्यांच्याकडनं त्या वस्तू घ्यायला फार आवडतं सुरुवातीला. तर तसंच हे आहे. तर सोनियाताई, तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली तुमचा इंस्टाग्राम अकाउंट देऊ शकता आणि तुम्हाला कोणाच्या ऑर्डर्स येऊ शकतात बरं का, कारण की हे खूप सुंदर दिसतं आहे. तर असो, तर हळदी कुंकवाच्या निमित्ताने बऱ्याच साऱ्या जुन्या मैत्रिणी भेटल्या, गमती जमती झाल्या. आपण सगळ्यांनी एकमेकांना असं भेटलं पाहिजे. या निमित्ताने हळदी कुंकू हे एकतर निमित्त असतं, बाकी काही नाही. सगळे त्या निमित्ताने छान येतात, आवरून येतात मुख्य म्हणजे, आणि गप्पा टप्पा होतात, जरा हसणं आणि आजकाल नाचणं हेही सुद्धा होतं. आणि एक गेम त्यांनी खेळला तो म्हणजे आपण संगीत खुर्ची कशी खेळतो ना तसंच. म्हणजे एक त्यांनी टोपी दिली होती, प्रत्येकाने पास करायची, गाणं चालू असताना एक टोपी पास करायची, एकीने दुसरीला, दुसरीने तिसरीला असं. आणि जिथं गाणं संपेल, समजा आता माझ्या इथं गाणं संपलं आणि माझ्या डोक्यावर टोपी आहे, तर माझ्या इकडची आणि इकडची आऊट, मी आऊट नाही असं होतं ते. तर मजा आली, तो गेम पण खेळताना फार मजा आली बरं का. तर हे मी 2 तुम्हाला गेम मुद्दाम सांगितले, तर तुम्हालाही भिशीमध्ये वगैरे खेळता येतील हे 2 गेम्स. तर भिशी म्हणा किंवा हळदी कुंकू हे सगळ्यांनी मैत्रिणींनी एकत्र येऊन आनंद निर्माण करायचे हे प्रसंग आहेत. तर जरूर हे प्रसंग असे अजिबात सोडू नका. आणि गडबडीत जायचं म्हणून कधीही हळदी कुंकवाला आहे त्या कपड्यात जाऊ नका. का तर काय गरज आहे, आपल्या घरातले कपडे त्यानिमित्ताने आपण वापरतो ना. एवढं काय की काय शेजारीच तर जायचं आहे म्हणून आपलं काहीतरी घालून यायचं, तर हे पण छान नाही वाटत. आणि मग उगाचच त्या घरामध्ये कोणी आजी असतील तर त्या बोलतातच, अगदी जरूर बोलतात, त्यांना नाही आवडत ते. तर म्हणून मुद्दाम का होईना असं छान नटूनच जात जा अशा कार्यक्रमांना. कारण हा कार्यक्रम म्हणजे तुम्ही त्या कार्यक्रमाला जेव्हा जाता तेव्हा त्या घरातल्या मंडळींचा तुम्ही सन्मान करत असता, महिलांचा सन्मान करत असता त्या कार्यक्रमाला जाऊन. त्या तर तुमचा सन्मान करतात, पण तुम्ही त्यांचा सन्मान करत असता त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन. तर मस्त जा, छान राहा. आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं की येताच मी असंच येत होते आणि माझ्या काही मैत्रिणी मला भेटल्या जुन्या. तर मस्तपैकी त्यांनी आता पोळीभाजी सेंटर सुरू केलेलं आहे आणि मला फार आवडलं, कारण की सगळ्यांची आता मुलं परदेशी आहेत आणि मग ह्या तिघींनी मिळून मस्तपैकी पोळीभाजी सेंटर सुरू केलेलं आहे. म्हटलं वा वा वा, म्हटलं घरी डिलिव्हरी देत जा, म्हणजे खूप साऱ्यांना त्याचा उपयोग होईल. तर त्याबद्दल मी मुद्दाम एक वेगळा व्हिडिओ करणार आहे त्यांच्याकडे जाऊन. पण गावोगावी अशी जी काही पोळीभाजी सेंटर सुरू झालेली असतील ती तशीच चालू राहावी असं वाटत असेल तर आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे आणि ती सेवा जिवंत राहावी म्हणून आपण त्या ठिकाणाहून त्या वस्तू आणल्या पाहिजेत हो. नाहीतर दरवेळेला किती किंमत आहे, काय आहे, आम्हाला घरात गरमच चपाती लागते किंवा ही भाजी मला आवडतच नाही, दुसऱ्यांची भाजी आमच्या मिस्टरांना आवडत नाही, माझ्याच हातची पोळी माझ्या मुलांना लागते वगैरे, असा सगळा विचार जर का तुम्ही करून बसलात तर मग घरातच अडकून बसाल. आणि मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्यांची मुलं बाहेर आहेत, तर आपण ह्या अशा सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन एकमेकींना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि एकमेकींची मदत केली पाहिजे. तर माझ्या घरातल्यांनी जेवण जेवलं पाहिजे, यातनं बाहेर पडा, म्हणजे तुम्हालाही थोडीशी मोकळीक मिळेल. नाहीतर मग काय होतं की तुम्ही जरी बाहेर जाऊन आलात तरी कधी एकदा घरी जाते असं तुम्हाला वाटतं. का तर घरी गेल्यावरती तुम्हाला सगळा स्वयंपाक पाणी करायचं असतो. तर याच्यापेक्षा तुम्हीच घरी जाताच त्या पोळीभाजी सेंटरमधनं पोळीभाजी घेऊन जाऊ शकता आणि तेवढा खर्च तर आपण करू शकतोच. एकदा सहज म्हणून हॉटेलमध्ये गेले तर कितीतरी हजारो रुपये आपण वाया घालवतो. त्याच्यात तिथं काय टेस्ट असते हेही आपल्याला माहिती आहे, काय काही वेळेला क्वालिटी असते हेही आपल्याला माहिती आहे. पण असं जर का आपल्या मैत्रिणींच्याकडनं आपण घेऊन गेलो तर त्या मैत्रिणींनाही कौतुक वाटतं. त्यांना काय पैशाची गरज असते असं नाही, पण त्याही वेळ घालवण्यासाठी काहीतरी चांगलं काम करत असतात. आणि मुख्य म्हणजे आजकाल ह्या अशा सर्व्हिसेस किंवा ही सेवा केंद्र आहेत आणि ही जेव्हा सेवा केंद्र अशी असतात त्यावेळेला त्याचा आपण उपयोग करून घेतला तरच आपलं म्हातारपण सुंदर जाणार आहे
आणि त्यामुळे आपली मुलंसुद्धा खुश राहणार आहेत. जे आपल्या डोक्यात जे असतं ना की माझ्या म्हातारपणी काय, आपलं म्हातारपण कसं होईल, किंवा मी पडलं तर काय करू, मी आजारी पडलं तर काय करू, हे हल्ली आपल्या वयातल्या सगळ्यांना हल्ली टेन्शन आहे. तर असं जेव्हा टेन्शन असेल तेव्हा एक लक्षात घ्या, जरा गावामध्ये अशा कुठल्या काही सर्व्हिसेस असतील तर त्यांचा तुम्ही लाभ घेत जा. म्हणजे त्या सेवा जिवंत राहतील, मोठ्या होतील आणि त्यामुळे आपण सगळेजण आनंदी आणि सुखी राहू. कसा वाटतो आहे माझा हा विचार? आणि तुम्हाला जर का तुमच्या स्वयंपाकघरातनं थोडीशी मोकळीक हवी असेल तर अशा काही गोष्टी तुम्ही मान्य करून घेतल्या पाहिजेत किंवा स्वतःच आवडून घेतल्या पाहिजेत. स्त्रीलाच स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत, पण त्यातनं थोड्याशा बाहेर पडा. बघा तुम्हालाही सुख लागेल आणि घरच्यांनाही जरा थोडीशी वेगळी चव स्वयंपाकातली चेंज होऊ शकेल त्यांनासुद्धा. बघा हा विचार तुम्हाला कसा वाटतो आहे?